guys, welcome to your vlog Simrit Travel and Tasteful Bites. So आज आहे डे 2 इन शिमला. सो आज आम्ही जाणार आहे कुफरी व्हॅली, मॉल रोड आणि परत 2-3 एक चर्च आणि बाकीच्या सगळ्या आयटनरीजमध्ये. सो आता मी जस्ट ब्रेकफास्ट करून हॉटेलमधून निघालो आहे चेकआउट करून आणि आता जस्ट स्टार्ट केलं आहे माझी जर्नी. सो आजच्या डेमध्ये काय काय आयटनरीज आहे, कुठे कुठे जाणार आहे ते सगळं तुमच्यासोबत शो करणार आहे. सो गाईज स्टे ट्यून. नई डिजाइन अच्छा है क्या बट सो आता आम्ही पोचलो आहे कुफरीला. सो आम्ही ऑलरेडी माझं हे हॉर्स राईड आणि साईट सीइंगचं बुकिंग करून ठेवलेलं आहे. सो आता ते घोडेवाले अंकल पण बोलत आहेत आम्हाला. सो जाऊया आता आणि पुढचं दाखवते मी तुम्हाला. सो आता मी स्टार्ट केलेली आहे आमची जर्नी. कुफरीवरून हॉर्स राईड करतोय मी आणि सुमित चाललोय. सो फोटो निकालना बस सो जस्ट आम्ही उतरलो आहे हॉर्स राईड वरून आणि आता आपण चाललोय मार्केटमध्ये आणि तिथे एक छोटं टेम्पल पण आहे. मग तिथून ATV राईड आहे बाकीच्या स्पॉटसाठी, ॲपल गार्डन, बाकीच्या साईटसीइंगसाठी. सो असं सगळं व्ह्यू आहे. आणि सो हे बघ, या काय ना हे, वाव छान वाटतंय ना, मस्त वाटतंय. आणि हे सगळं कुफरी मार्केट आहे. इथे तुम्ही बाकीचं शॉपिंग आणि खूप सारे स्टॉल्स वगैरे खाण्यापिण्याचे पण हे बघू शकता. छान वाटतंय ना तुम्ही, व्हॉट यू वॉन्ट? दिस नाईस ना, मस्त आहे ना. सनकिस फोटोज तर एवढे सुंदर निघू शकतात. आणि याकचा कलर मस्त आहे ना, शेड्स खूप छान आहे. काही आपण फोटो एकदा मार्केट फिरून आलो की सगळं मार्केट आहे, सगळं वुलन वेअर आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, इवन खाण्याचं पण. आणि हे सेल्फी स्टिक आहे आणि शॉल्स वगैरे बघू शकतात किती छान आहे. सिद्धू मोमोज सगळी स्टॉल, मॅगी आणि ओ वा सुमित हे बघ, आपण नंतर घेऊया तिकडनी, थोडं चांगलं असेल तर. मार्केट इज नाईस ना. सो आम्ही आता आलो आहे ॲपल गार्डनमध्ये आणि ॲपल तर एक पण आहे नाही. आणि सोबत ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज पण आहेत, पण त्या ॲक्टिव्हिटीज एवढ्या बेकार आहे. तो प्लीज डोंट विजिट. वी वुड रिकमेंड यू नॉट टू डू एनी ॲक्टिव्हिटी बिना मतलबचे पैसे वेस्ट करू नका. आणि इवन आय विल रिकमेंड नॉट टू हॅव ATV राईड्स ऑल्सो, बिकॉज ते डिस्टन्स खूप छोटं आहे आणि ते लोक चार्ज करतात पर पर्सन 1000 रुपीज. बट इफ यू आर डुईंग इन कपल सो इट्स 1500. सो रिअली वर्थ नाही आहे ते. आणि हॉर्स राईड वॉज ओके बिकॉज डिस्टन्स जास्त आहे आणि ते रस्ता पण आपल्याला नाही एवढं चांगलं वाटत. सो हॉर्स राईड तुम्ही करू शकता, बट ATV आणि ॲक्टिव्हिटीज आर स्ट्रिक्टली नको तुम्ही करा, बिकॉज बिलकुल पण चांगला नाही. तुम्ही बघू शकतात इथे मी सगळं ॲक्टिव्हिटीज, झिपलाईन मी सगळं शो करते तुम्हाला. तुला काय म्हणायचं? नाही, बिलकुल वर्थ नाही आहे. ATV तर बिलकुल वर्थ नाही. लेस दॅन 500 मीटरसाठी लोकांनी 1500 चार्ज केले आम्हाला, बिलकुल वर्थ नाही. यू कॅन प्रिफर वॉकिंग. आरामात येऊ शकतो, आरामात जाऊ शकतो. एक्झॅक्टली. And the adventure of Simran begins. स्टार्ट. आरामात. आम्ही आलेलो आहे ग्रीन व्हॅलीला. तुम्ही बघू शकता सगळे पाईन ट्रीज आहेत आणि व्ह्यू इतका सिनिक आणि नॅचरल आहे. मस्त वाईब्स आहेत तिथे आणि फोटोज खूप छान येणार. माउंटेन्स बघू शकता तुम्ही असं दिसते, खूप सुंदर वाटतं.
सगळे पांढरे. इथे रस्ता पण आहे गं खाली जायला. कसं जाणार गं? सुंदर आहे. माझं आता आम्ही आलो आहे मॉल रोडला आणि अफाट थंडी आहे. म्हणजे आम्हाला तर सहन नाही होत आहे. खूप जास्तच थंडी आहे. आता चष्मा कशाला लागते तुला? मस्तच थंडी आहे. खूप थंडी आहे ना? हो खूपच मस्त आहे पण ना शॉपिंग वगैरेसाठी खूप छान छान शॉप्स आहेत. आपल्याला खायचं फ्रंटियरमधनं चाट आणि हे काय बोलतात सिड्डू. फेमस डिश आहे शिमलाचं सिड्डू. सो इथे बॅग छान आणि जुते छान आहेस ना. एक जुते घ्यायचे मला, पंजाबी जुते. असं छोटंच शॉप आहे ते पण फेमस आहे तिथलं. खालीच आहे. मस्त आहे. सो आता आम्ही आलेलो आहे फ्रंटियर चाट शॉपमध्ये मॉल रोडमध्ये आणि फेमस चाट आहे इथली. तर आम्ही ऑर्डर केला आहे चना छोले चाट विथ त्याच्यावरती कांदे बिंदे आणि त्याचे ते 2 चटणीज टाकून खाल्लं की चांगलं लागतं. मी ऐकलं आहे फेमस आहे. सो आता मी ट्राय करते आणि मग तुम्हाला सांगते की काय रिव्ह्यूज आहे. सो आता आम्ही आलेलो आहे ख्रिस्ट चर्चमध्ये मॉल रोडच्या. तर ते बघू शकतात किती छान लाइटिंग आहे. ह्या साईडला पूर्ण शिमला आहे ज्याचा नाईट व्ह्यू खूप सुंदर. इवन मून पण आता निघालेला आहे तर तुम्ही बघू शकता नाईट व्ह्यू कसं. हे पूर्ण शिमला आहे आणि नाईट व्ह्यू तर खूपच भारी आहे. मस्त वाटतं नाईट व्ह्यू. हे पण सुंदर वाटतंय ना. मस्त आहे. ख्रिस्ट चर्च आहे हे आणि पुढे सच अ लवली व्ह्यू यू कॅन सी अँड द मून. देयर इज अ फुल मून राईट नाव. तर त्याच्यामुळे ते आणि सुंदर वाटतं आणि इकडे फ्लॅग पण आहे ते पण अप्रतिम वाटतं आणि ते चर्चचं बघू शकता तुम्ही. सो आता आम्ही आलो आहे ख्रिस्ट चर्चला आणि आता एंटर करणार यातून. सो हे आहे ख्रिस्ट चर्च. आतमध्ये जाऊन 2 मिनिटं बसूया. सो हे सगळं रिच एरिया आहे आणि हा वरून हे फ्लॅटचं व्यू छान दिसतं आणि हा सगळं म्हणजे शिमला पण खूप सुंदर दिसतं.